गस्ती दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध तस्करी तहसील पोलिसांनी उघडकीस आणली आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींकडून 220 किलो प्रतिबंधित गुटखा, पान मसालासह एक पिकअप वाहन ताब्यात घेतलं असून एकूण 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीबीचे पथक इंचार्ज रसूल शेख हे तहसील पोलीस स्टेशन हद्दीत आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते। त्याचवेळी त्यांना गुप्त माहितीद्वारा माहिती मिळाली की प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार आहे। पोलिसांनी खात्री करून पिकअप वाहन थांबवून झडती घेतली असता त्यात सुगंधित तंबाखूची अवैध तस्करी होत असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या ताब्यातून 220 किलो प्रतिबंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला। सोबतच ज्या पिकअप वाहनात तस्करी केली जात होती तेही ताब्यात घेतलं आहे। पोलीस ठाणे तहसील हद्दीमध्ये आमचे डीबीचे पथक इंचार्ज श्री पोलीस उपनिरीक्षक श्री रसूल शेख हे त्यांच्या पथकासह गस्त करत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक टाटा एस कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला याची वाहतूक होणार आहे। सदरील माहिती त्यांना प्राप्त होताच त्यांनी मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून जो पिकअप व्हॅन होती तिला अडवून त्याची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला मिळून आल्याने 2 पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन सदरील मालाविषयीची माहिती अन्न व सुरक्षा विभागाला आम्ही देऊन त्यांच्या अधिकारी श्रीमती शीतल सुधाकर देशपांडे यांना पाचारण करण्यात आले।